नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी सुप्रिया, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती. तर मंडळी, आत्ता 6 वाजलेले आहेत आणि मगाशी आमच्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे. आणि पाऊस पडल्यानंतर तर तुम्हाला माहीतच आहे, बाहेर थंडगार वाटतं. म्हणून म्हटलं पटकन फिरून येऊया, एक राऊंड मारून येऊया, कारण अजूनही आभाळ गच्च आहे. मगापासून मी दोनदा ठरवलं की बाहेर जाऊया फिरायला, पण आवरलं की पाऊस यायचा. आणि आत्ता म्हटलं थोडंसं आता उघडलेलं आहे, तर म्हटलं जाऊन येऊया, फिरून येऊया. आणि लक्झेंबर्गमध्ये पाऊस पडल्यानंतर आपण रस्त्यांवरती किती चालू शकतो, रस्ते चालण्यासारखे असतात का, तर मी आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आमच्या सोसायटीतील आजूबाजूचा जो एरिया आहे तोच फिरणार आहे. आणि हाच एरिया जसा मी तुम्हाला दाखवणार आहे असं सगळीकडे लक्झेंबर्गमध्ये असतात, रस्ते म्हणा, वॉकिंग पाथ म्हणा, सगळीकडे. तर तुम्हाला कळेल की इथल्यामध्ये आणि आपल्या इंडियाच्या रस्त्यांमध्ये काय फरक असतो आणि पाऊस पडल्यानंतर आपण रस्त्यांवरती चालू शकतो का नाही, ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. तर चला आपण इथल्या काही गोष्टी एक्सप्लोअर करायला सुरुवात करूया. तर हे बघा, हा मेन रोड आहे. इथे कंटिन्यू गाड्या चालूच असतात आणि एक थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेला पण कुठेही पाणी साठलेलं नाही, कसले रस्त्यावरती खड्डे नाही आहेत, त्यामुळे गाड्या इझिली चालतात. आणि साईडला असे वॉकिंग पाथ बनवलेले आहेत लोकांना चालण्यासाठी. इथे सुद्धा लोक आरामशीरमध्ये चालू शकतात, कारण रोडवरती पाणी साठत नाही, त्यामुळे लोकांना चालायला पण बरं वाटतं आणि गाड्यासुद्धा व्यवस्थित चालतात. तुम्हाला दिसत असेल सध्या बघा, आता गाड्या चालूच आहेत आणि कुठेही पाणी नाही आहे रस्त्यावरती. ठिकठिकाणी ड्रेनेजची सोयसुद्धा केलेली आहे, त्यामुळे चांगलं दिसतं आहे हे. आणि इकडे बघा, इकडे होम आहेत बघा, जास्त शेअरिंग अपार्टमेंट नाही आहेत. आणि इकडे हायफाय आहे, जे मोठं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप आहे. तर आता आपण पुढे जाऊया अजून, तुम्हाला मी अजून दाखवते छान छान गोष्टी याच्यामध्ये. तर आज आपण ना एका नवीन ठिकाणी जाणार आहोत, नवीन पार्कमध्ये. तर आता मगाशी पाऊस होता ना, तेव्हा जरा जास्त हवा होती, त्यामुळे झाडाची पाने सगळी अशी गळून पडलेले आहेत आणि स्नोफॉलसुद्धा खूप जवळ येत आहे. त्यामुळे रस्त्यांवरती आता अशी ना कलरफुल पाने बघायला भेटतात. तर इथून एंट्री आहे त्या पार्कमध्ये जायला. पाठीमागेसुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की मी त्या पार्कमध्ये गेली होती. होपसो तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल. नसेल बघितला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता. तर जाऊया आता आपण आतमध्ये. आता इकडे आहे ना, हे मोठं असं कारचं, म्हणजे कार रिपेअरिंग, वॉशिंग सगळं ह्याच्यामध्ये केलं जातं, त्यामुळे असं मोठं दिसतंय. आणि इथून त्याच्या बॅक साईडला असा रस्ता आहे चालायला. तर आता आपण जाऊया आतमध्ये. तर हे सुद्धा बघा, आता हा तर मेन रोड नाही आहे, हा पार्कमध्ये जाण्यासाठी रोड बनलेला आहे. एकदम ज्या सोसायटी आहेत ना इकडे, याच्या बॅकसाईडचा रोड आहे. तरी पण एकदम छान असा डांबरी रोड बनवलेला आहे, कुठेही खड्डे नाहीत, काहीसुद्धा नाही आहे. आणि गवत पण बघा, अशी एक बॉर्डर आहे, त्याच्या आतच गवत आहे. रस्त्यावरती कसलंही गवत नाही आहे किंवा तो कचरा म्हणा किंवा काही असं काहीसुद्धा नाही आहे. तर इथून आता आतमध्ये पार्क आहे. तर इथून असं ना त्यांनी लाकडी ब्रिज बनवलेला आहे बघा आत जाण्यासाठी. आणि खाली असं पाणी वाहण्यासाठी छोटासा असा म्हणतात ना ओढा किंवा नाला टाईप असं काहीतरी आहे. इकडे दिसत असेल तुम्हाला, मग अशी पावसाचं पाणी साठलेलं आहे बघा, हे बघा. आणि इकडे आतमध्ये पार्क आहे, हे बघा किती छान आहे पार्क. पाठीमागच्या वेळेला जेव्हा आपण आलो होतो तेव्हा हे गवत पूर्ण सुकलं होतं आणि त्याच्यानंतर एक 2-3 पाऊस चांगले झाले, त्यामुळे गवत हिरवगार झालेलं आहे. आता लोक इकडे फिरायला येतात, चालायला, असे शतपावली करायला, डॉगी घेऊन फिरायला येतात, त्यामुळे छान वाटतं इकडे. आणि म्हटलं चला आज खूप दिवसातून आपण पण इकडे जाऊन येऊया म्हणून आली आहे. इथे झाडावर कबूतर कसं बसलं आहे बघा, बहुतेक गारटलेलं असावं. आणि झाडाची पाने तर पूर्णपणे गळून गेलेली आहेत आणि इथे बसलेलं आहे, तर किती छान आणि उठून दिसतंय बघा. तर इकडे असं पार्क आहे खाली आणि मला चालता चालता आता हा कबूतर बसलेला दिसला, म्हणून म्हटलं चला छोटासा व्हिडिओ घेऊया याचा. आता हे बघा, आभाळ तर पूर्ण गच्च दिसतंय, अजूनही पाऊस पडेल, पण थोड्या वेळासाठी उघडलेला आहे, म्हणून म्हटलं एक वॉक करून येऊया. आणि इथे बघा झाडावरती ना एक पक्ष्यासाठी छान असं घरटं ठेवलेलं आहे. तर आता पुढे पण आहे बघा, पुढे पण तुम्हाला दिसत असेल. तर असं ना भरपूर पार्कमध्ये असे छोटे छोटे घरटे असतात झाडांवरती बनवलेले, म्हणजे रेडीमेड असतात, ते ठेवलेले असतात, अडकवलेले असतात, ज्याच्यामुळे पक्ष्यांना त्यांचं घर मिळतं स्वतःचं. ते बनवतातच, पण तरी पण त्यांना असं एक छोटंसं गव्हर्नमेंटकडून गिफ्ट समजा. तर हे बघा, आता हे रोड तुम्ही बघा, हे पार्कमधले रोड आहेत पूर्ण आतमधले. याचा आणि गाड्यांचा तर काही संबंध नाही आहे, गाड्या कसल्याच येत नाही तिथे.
फक्त लोक चालण्यासाठी येतात. आता चालण्यासाठी सुद्धा असे छान छान रोड आहेत बघा. हे बघा लोक सायकलिंगला येतात इथे. आता ह्या मुलीने जी सायकल घेतलेली आहे ना, ते गव्हर्नमेंटने सायकल दिलेल्या असतात, म्हणजे ते ठिकठिकाणी अशा पार्क केलेल्या असतात. त्याच्यासाठी आपल्याला वर्षाचा पास घ्यावा लागतो. ते फक्त अर्ध्या तासाच्याच अंतरावर चालतात. तिथून नंतर दुसरी आपण सायकल चेंज करू शकतो. इथे पण एक घरटा आहे, दिसत असेल तुम्हाला झाडावरती, किती मस्त आहे. आणि इकडे आपण पाठीमागे एकदा तुम्हाला दाखवलं होतं, इकडे समोर गाई चरत होत्या. आणि इकडे मोठं ना लाईटचं, म्हणजे MECB म्हणा किंवा असं काहीतरी आहे ते, जिथून पूर्ण बर्ट्रान्सला ना लाईटचा सप्लाय होतो. पुढे तुम्हाला एक लांब असा चर्च दिसत असेल बघा, तर तो बर्ट्रान्सचा आहे. मी तुम्हाला पाठीमागे दाखवलं बघा पाठीमागच्या ब्लॉगमध्ये. आता तुम्हाला असं वाटत असेल की तू लक्झेंबर्गचं कौतुक करतेस, की लक्झेंबर्गमध्ये काही चांगल्या चांगल्या गोष्टी असतात त्या तू दाखवतेस, पण मला इथल्या चांगल्या गोष्टी किंवा आपल्या कंट्रीतल्या वाईट गोष्टी याचं मला कंपॅरिझन करायचं नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जर लक्झेंबर्गमध्ये असे चांगले रोड आहेत, वॉकिंग पाथ आहेत, गाड्यांसाठी चांगले रोड आहेत, रस्त्यांवर खड्डे नाहीत, कसलाही चिखल नाही आहे, लोक इझिली चालू शकतात, व्यवस्थित ड्राईव्ह करू शकतात, आणि कसलाही चिखल नसल्यामुळे लोकांवरती कसलंही घाण पाणी म्हणा किंवा चिखल उडत नाही असा पाऊस पडल्यावरती. तर इंडियामध्ये तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा आपण पाऊस पडल्यानंतर बाहेर पडतो, जॉबसाठी लोक जातात, तेव्हा रस्त्यावरती चालायचं मुश्किल होतं, रस्ता कमी आणि खड्डे जास्त होतात. असं जर आपल्या कंट्रीमध्ये जर केलं, चांगले रोड केले, लोकांना चालण्यासाठी व्यवस्थित वॉकिंग पाथ बनवले, डांबर रोड असले, खड्डे नसले, तर किती चांगली कंट्री दिसेल. अरे मी तर म्हणेन की बाकीच्या सगळ्या कंट्रीपेक्षा ना आपली कंट्री बेस्ट आहे, माहिती आहे का. व्यवस्थित छान असे ऋतू आहेत, लोक चांगली आहेत, नंतर फेस्टिवल आहेत, एवढे मस्त आहेत ना, इथल्या लोकांना आवडतात. पण जे आपल्या कंट्रीचं जे सध्याचं जे चाललेलं आहे ना, म्हणजे करप्शन म्हणा किंवा असे रोड खराब असणे, हे ते म्हणजे काही गोष्टी आहेत की त्याच्यामुळे आपल्या कंट्रीला थोड्याफार लोक नावं ठेवतात. असं नाही आहे, नाहीतर आपली कंट्री बेस्ट आहे. आता इथे जर असं रोड असू शकतात, काही चांगल्या गोष्टी असू शकतात, तर इंडियामध्ये पण पाहिजे तेवढंच मला म्हणायचं आहे. तर मला जस्ट कसं मी चालायला आले होते म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूया की पाऊस पडल्यानंतर आपण किती रोडवर चालू शकतो, कुठे चिखल होऊ शकतो का नाही किंवा खड्डे असतात का नाही, हे मला तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवायचं आहे. त्यामुळे प्लीज कुणीही गैरसमज करून घेऊ नका आणि आपला ब्लॉग अजून कंटिन्यू बघा. तर चला अजून पुढे तुम्हाला अजून काय काय छान छान गोष्टी दाखवायच्या आहेत त्या बघूयात. मस्त अशा हवा सुटले ना की फिरायला एवढं मस्त वाटतंय ना. दिवसभर एवढं म्हणजे आभाळ होतं आज, खरं काल आणि आज आभाळ होतं, पण काही दिवसापूर्वी ना एवढं जास्त ऊन होतं ना, परत सेम ते जसं टेम्परेचर वाढलं होतं युरोपमध्ये, सेम तसंच 35पर्यंत जात होतं आणि खूप गरम होत होतं. आणि इथल्या घरांमध्ये AC नसतो, फॅन नसतो, त्यामुळे तर घरात बसणं मुश्किल होतं. कारण इथली घरं तशा पद्धतीने बनवले असतात की स्नोमध्ये फक्त आतमध्ये ऊब असते, त्याच्या पद्धतीनेच इथले घरं बनवले असतात. आणि ह्या वर्षीची गरमी म्हणजे इथे हिस्ट्रीमध्ये रेकॉर्ड झालेला आहे की याच्या आधी कधीच अशी गरमी नव्हती पडली आणि ह्या वर्षी एवढी जास्त पडले. त्यामुळे आता आमच्याकडे टेबल फॅन आहे, त्यामुळे आम्ही बसू शकतो. पण ज्यांच्याकडे फॅन नाही आहेत त्यांच्या दिवस रात्र खिडक्या ओपन असतात, अजिबात बसता येत नाही. पण तरीसुद्धा फॅनने होत नाही, थोडंफार गरम होतंच. त्यामुळे असं थोडंसं बाहेर फिरायला आलं ना की चांगलं वाटतं. आता पण बघा मी 6 वाजता आले फिरायला, पण हवा सुटले ना त्यामुळे एवढं मस्त वाटतंय ना. आणि सध्या मी अशा ठिकाणी आले फिरायला की सगळा नेचरचाच भाग आहे. तर आता इथे शेती आहे, तुम्हाला मी दाखवते ते. तर हे बघा या साईडला ना, राईट साईडला पूर्ण झाडं आहेत आणि त्याच्या खाली ना तुम्हाला मगाशी मी दाखवलं ओढ्यासारखं आहे आणि इकडे शेती आहे. आता हे पूर्ण मका आहे आणि त्याला कंससुद्धा आलेले आहेत, पण कुठेही बाण नाही आहे, बॉर्डर नाही आहे, काहीसुद्धा नाही आहे. आणि थोड्याशा अशा भागामध्ये गवत आहे बघा इथे असं, आणि आतमध्ये शेती केलेली आहे. तर पाठीमागे मी जेव्हा आली होती ना तेव्हा नुसतीच त्याला फुले यायला लागली होती आणि आता तर त्याला कंस आलेले आहेत. पण कोणीही ते असे कंस चोरत नाही, काही तुम्ही पण म्हणा, म्हणजे सफरचंदाचे झाडे असे ओपन असतात सगळे, तरी पण कोणी असं चोरत नाही, काही नाही. त्यामुळे बरं आहे आपल्याला. त्याला कंस आलेले आहेत बघा, सुकलेले आहेत. थोडंसं आपण आत जाऊया. आता इथे गवत आहे त्यामुळे चिखल तर नाही आहे, त्यामुळे आत थोडंफार जाऊ शकतो आपण. पण आतमध्ये शेतात पण डिरेक्टली नाही जाऊ शकत, बाहेरच थांबू शकतो आपण. आता हा बघा पूर्ण शेतीचा भाग आहे इथे. गवतावर पाणी साठले त्यामुळे पायाला सगळं पाणीच लागतं. मी तर सँडल घालून आली आहे, त्यामुळे तर काय पॅन्ट खालून भिजू शकते. आता इकडे बघा कंस आलेले आहेत, हे बघा
सगळी ताटांना असे ना मक्याच्या ताटांना कणस आलेले आहेत, काहीतरी वाळलेली सुद्धा आहेत आणि पक्ष्यांनी खाल्लेली सुद्धा आहेत बघा. हे बघा पक्ष्यांनी असे खाल्लेले आहेत. आणि खूप मोठं शेत आहे, तुम्हाला दिसत असेल. तर इकडे बघा इथपर्यंत आहे आणि आत पण खूप मोठा आहे, पण आत तसं जाऊ शकत नाही. हे बरोबर पण दिसत नाही, तर कोण बघायला नाही आहे, पण ते बरोबर पण वाटणार नाही. आणि इकडे रोड आहे, गाड्यांना अजून पुढे मेन रोड अटॅच होतो याला. आता हे बघा इथनं पुढेपर्यंत शेत आहे इथपर्यंत, आणि तिथून पुढे पण असे गवत आहे सगळं. हे गवत तर म्हणा शेतकरी असे कट करून नेतात गाईंना, ते असे रोल करून ठेवतात. आणि याचं सुद्धा मक्याचं सुद्धा ना असे रोलच करून ठेवतात. ते रोल करण्याची ती वैरण साठवायची असेल ना गाईंना, तर ते असे रोल करून ठेवतात. आपल्यासारखं नाही आहे ते की असे मोठे मोठे गंज लावणे, पेंड्या बांधणे असं नसतं ते. तर हे बघा मगाशी आपण याच रोडने आत पार्कमध्ये गेलो आणि फक्त एक 15-20 मिनटं झाले असतील आपण पार्कमध्ये फिरून आलो त्याला. आणि बाहेर येईपर्यंत तर रस्ता पूर्ण क्लीनसुद्धा झालेला आहे. याचाच फायदा आहे की रस्त्यावरती खड्डे नाही आहेत, कुठे माती नाही आहे, त्यामुळे चिखल होत नाही आणि लवकर हवेनं ड्राय झालेला आहे, त्यामुळे रस्त्यावरती इझिली लोक चालू शकतात, फिरू शकतात. आता इकडे तुम्हाला कुठेसुद्धा माती दिसत नसेल, त्यामुळे चिखल होत नाही. आता इथे पुढे गवत आहे, पण ते कसं त्यांनी गवत लावलेलं आहे की जेणेकरून त्याचे चिखल होऊ नये, किंवा इतर दिवशी जेव्हा हवा सुटते तेव्हा त्याची धूळ होऊन जास्त असं पसरू नये म्हणून हे लोक इथं असे काळजी घेतात, जागोजागी झाडे लावतात, गवत लावतात. आता इथे बघा हा पुढचा तर मेन रोडच आहे. मगाशी पण तुम्हाला मी दाखवला की इझिली लोक किती ड्राईव्ह करू शकतात, आणि बाजूला वॉकिंग पाथ आहे तिथे सुद्धा किती लोक आरामदायक असे चालू शकतात. अंगावर चिखल वगैरे उडण्याचं काही टेन्शनच नसतं. तर चला आता आपण जाऊया. थोडा थोडा आता पाऊस यायला लागलेला आहे, भिजण्यापेक्षा पटकन घरी गेलेलं बरं. पाऊस चालू झालेला आहे थोडासा. आता मगाशी आपण पलीकडच्या साईडने गेलो, आता आपण ह्या साईडने आलो. तर आता इथे सुद्धा बघा हे असे मध्ये रोड आहेत चालण्यासाठी, इकडे घरं आहेत आणि इकडे अशी यांनी झाडे लावलेली आहेत. आता हे इथे पण बाउंड्री केलेली आहे बघा, तेवढ्याच लेवलमध्ये त्यांनी गव्हर्नमेंटने झाडे लावलेले आहेत. आणि इकडची बाउंड्री आहे ना इथपर्यंतच हे घरांचे आहे, त्याच्या बाहेर कुणाची नाही आहे, एक लेवलमध्येच आहे बघा. आणि हे झाडं सगळी ह्यांनी ह्या साईडचे आहेत ना, लेफ्ट साईडली, हे सगळे इथल्या घरामध्ये जे लोक राहतात त्यांनी कोणतरी लावलेले असावेत, म्हणजे तेच लावतात. आणि हे साईड पूर्ण गव्हर्नमेंटचे आहे, म्हणजे ह्या वॉकिंग पाथपासून इकडे. तर हे झाडं बघा आता किती मोठी आहेत, हे सगळं गव्हर्नमेंटने लावलेले आहेत. हे मेंटेन करणं, खाली कचरा पडला तर ते क्लीन करणं, किंवा सगळं हे असं गवत लावणं, हे सगळं इथलं कम्युनिटी कामं आहेत. व्यवस्थित मेंटेन करणं, स्वच्छ राखणं हे लोकांची पण जबाबदारी असते आणि गव्हर्नमेंटची सुद्धा असते. आता इथे बघा ड्रेनेजची सोय केलेली आहे, जागोजागी अशी ड्रेनेज असतात त्यामुळे पाणी साठत नाही. नंतर इकडे तुम्हाला दिसत असेल हे जे झाडं आहेत ना ही जास्त वाढून पण देत नाहीत, वेळेवर कटिंग करणं हे ते, नाहीतर गव्हर्नमेंट लगेच त्यांना नोटीस देतं असं की हे झाडं तुमचे बाहेर आलेले आहेत, वॉकिंग पाथमध्ये आहेत आणि लोकांना येण्या जाण्याला त्रास होतो आहे, तर हे कटिंग करून घ्या असं सांगितलं जातं. आणि हे लोक कट करून घेतात जेणेकरून लोकांना जाताना डोळ्याला लागू नये, ओरबडू नये, असं व्यवस्थित मेंटेन करतात. आता इथे बघा घर बांधायचं चाललेलं आहे. इथं जे आधी जुनं होतं ना ते पाडलं आणि वेगवेगळ्या जे एजन्सीचे सगळे नावं लावून ठेवलेले आहेत आधी बुकिंग करायचं असेल तरी. हे बघा असं मॉडेल लावलेलं आहे. आता अजून एक म्हणजे कसं होतं, हा जो रोड आहे ना त्याच्यावरती तुम्ही डॉगी घेऊन फिरू शकता, पण जर समजा डॉगीने पूप केली ह्या रोडवरती तर ते लगेच क्लीन करावं लागतं, असं ठेवून चालत नाही. चालू झालेला आहे. आता मी कशी जाऊ, कारण माझ्याकडे छत्री पण नाही आहे आणि तुम्हाला दिसत असेल बघा सगळा पाऊस आता मोठा यायला लागलेला आहे आणि मला अजून चालत जायचं आहे, थोडंसं लांब आहे. मी मेन रोडच्या इथेच आहे, मला आत अजून जायचं आहे. सोसायटी आमची ह्या घराच्या पलीकडे आहे. तर आता बघूया 5 मिनटं थांबूया इथे आणि बघूया थांबतोय का पाऊस. तर हे बघा मंडळी, आम्ही आत्ता इकडे चालायला आलो आहे, जे आमचं रेग्युलरचं ठिकाण आहे तिथे. आणि आता लाईट्स लागलेले आहेत बघा, 9:15 वाजलेले आहेत. आणि इकडे बघा छान असा रस्ता आहे, मस्तपैकी पाऊस पडला आहे. आता या रस्त्याला जास्त वाहनं नसतात तरी पण हा रस्ता बघा आता पाऊस पडला आहे त्यामुळे असं वाटतं सध्या असं नवीन आत्ताच बनवलेला आहे. मंडळी आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत 9:15 आणि आम्ही आत्ता चालायला आलो आहे बघा. तर संध्याकाळचं छान असं जेवण झालं आणि म्हटलं थोडंसं चालून येऊया. आणि अजूनसुद्धा उजेड आहे बघा आणि आवाळ तर गच्चा आहे. मगाशी मी व्लॉग बनवते होती ना
तेव्हा कंटिन्यू पाऊस चालू झाला, मोठा पाऊस आला, त्यामुळे मला व्लॉग काय कंटिन्यू बनवता आला नाही आणि मी एक थोडंसं 2-3 मिनटं झाडाखाली उभी राहिले, पण पाऊस काही बंदच होत नव्हता. मी तशीच पळत आले आणि भिजले होते आणि परत म्हटलं आता चालायला आलो आहे तर आपल्या व्लॉगचा शेवट करूया. तर आता काही लोकांना मी आज जो व्लॉग बनवला त्याच्यावरून काही लोकांना वाटत असेल की इंडियन लोक आपली बाहेरच्या कंट्रीमध्ये जातात आणि आपल्या देशाला नावं ठेवतात वगैरे, अशी बऱ्याच लोकांना गैरसमज होतो. पण तसं काही नसतं आहे. जेव्हा आपल्या कंट्रीतली लोक बाहेर जातात, अमेरिकेला जातात किंवा युरोपला जातात, बऱ्याच ठिकाणी आता आपले इंडियन भरपूर ठिकाणी जॉब करतात, सेटल होतात, तेव्हा ते कसं बाहेरची लाईफ जगत असतात, तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टी इथे जाणवतात की ते क्वालिटी ऑफ लाईफ आहे, हवा पाणी सगळं स्वच्छ आहे, रस्ते ट्रॅफिक नसतं, खूप छान पद्धतीने ते अरेंज केलं जातं, लोकंसुद्धा चांगल्या प्रकारे फॉलो करतात. आणि जरी कोणी असं काही केलं तर त्यांना भरपूर अशी रूल असतात, गव्हर्नमेंटसुद्धा मेंटेन करतं व्यवस्थित. त्यामुळे तो कसं इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ मोठे व्हिडिओ असे टाकून सांगतात की बाहेरची कंट्री किती चांगली आहे आणि आपल्या कंट्रीमध्ये ह्या गोष्टी नाही आहेत. पण कसं होतं याच्या पाठीमागचा उद्देश जरा वेगळा असतो. याच्यामध्ये कोणाला नावं ठेवण्यासाठी असं काही बनवलेलं नसतं. फक्त एवढंच म्हणायचं असतं की जर बाहेरच्या कंट्रीमध्ये लोकांना ह्या जर सगळ्या फॅसिलिटी भेटतात तर आपल्या इंडियातील लोकांना का भेटू नये. इथल्या लोकांचा जसा हक्क आहे ह्या सगळ्या फॅसिलिटी मिळण्याचा, तसा आपल्याही कंट्रीमध्ये लोकांचा हक्क आहे. एवढंच फक्त म्हणायचं असतं की इथे लोक खरी लाईफ जगतात आणि आपण फक्त जगायचं म्हणून जगतो असं वाटतं कधी कधी. कारण आपल्याकडे सगळ्याच गोष्टी तुम्ही बघताय, कोणत्याही गोष्टीमध्ये जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी कमीच आहे. जसं आज मी तुम्हाला सांगितलं पावसामध्ये कसं रस्त्यावरती खड्डे नसतात वगैरे, चिखल नसतो, तसं इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे रस्ते कमी खड्डे जास्त असतात. किंवा करप्शन म्हणायच्या बाबतीत खूप गोष्टी आपल्या इकडे घडतात, त्यामुळे लोकांना बाहेरच्या जरा गोष्टी चांगल्या वाटतात. आता टॅक्स तर इंडियामध्ये सुद्धा लोक पे करतात आणि इथे सुद्धा पे करतात. ते टॅक्स पे केला तर त्याच्याप्रमाणे इथं सगळ्या सोयीसुविधा असतात, पण इंडियामध्ये तेवढ्या बघायला भेटत नाहीत. लोक बिल्डिंग मोठमोठ्या बांधतात, गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग असतात, पण तिथे पाण्याची सोय नसते. असं अजिबात नाही व्हायला पाहिजे खरं. तर ठीक आहे, मला एवढंच सांगायचं होतं की आपल्याही या लोकांचा अधिकार आहे चांगल्या चांगल्या फॅसिलिटी घेण्याचा, चांगलं आयुष्य जगण्याचा. तर माझ्या मते जर तुम्हाला कोणाला हा ब्लॉगमधून काही खटकलं असेल तर आय एम सॉरी. आणि चला भेटू, कारण मी आता बाहेर आले, थोडासा पाऊस यायला लागला आहे, तुम्हाला पाठीमागे दिसत असेल. तर जाऊया घरी. आणि आता लाईट्स पण लागायला सुरुवात झालेली आहे, 9:30 आसपास झालेले असतील आता काहीतरी. तर चला मग भेटू अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.